हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वैशाली सेवनिक रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी दुधीचे पराठे। ज्यांना दुधी आवडत नाही ते सुद्धा ही रेसिपी आवडीने खातील। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग सुरुवात करूया। 3 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, तीळ, जिरं, ओवा मिक्स करून घेऊया। त्यात हळद घालायची आपल्याला, धने पावडर, मीठ चवीपुरता। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्सर मध्ये वाटलेलं हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण ची पेस्ट, त्यात दुधी धुतलेली किसलेली आहे छान अशी, ती टाकून घेऊया। आता आपण याच्यात दही ऍड करायची आहे, लाल मिरची पावडर टाकाऊया, मिक्स करून घेऊया। आपल्याला यात पाणी नाही टाकायचंय, थोडं वाटलं तर टाकूया, अदरवाइज पाणी नाही घालायचं जास्त। कोथिंबीर, छानसं आता आपण पीठ मळून घेऊया। पीठ मळून झालेले आहे, तेल लावून आपण त्याला थोडा वेळ साईडला ठेवूया, झाकून। आता आपण चटणी बनवूया, याच्यासोबत सर्व करायची ती हिरवी मिरची, कोथिंबीर, अर्धी वाटी खोबरं, अद्रक लसूण, मीठ चवीपुरता, थोडं दही। आता हे ग्राइंड करून घेऊया मिक्सर मध्ये। बघू शकता तुम्ही, खूप छान अशी चटणी आपली तयार आहे। यात आपण आता तडका लावूया। तडक्यामध्ये मी राई, जिरं आणि कढीपत्ता, थोडं तीळ पण घातलंय छान तडक्यामध्ये। आपली चटणी तयार आहे, खूप छान लागते, खूप सिंपल आहे चटणी। तुम्ही ट्राय करा घरी आणि नक्की सांगा कमेंट मध्ये कशी झाली आहे। आता आपण पराठे बनवून घेऊ। छान अशी लाटून घेऊया। दोघं साइडने आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। बघू शकतात आपण, छान असा पराठा आपला तयार आहे।
चला आपण आता याला सर्व करूया छान चटणी आणि हिरवी मिरची सोबत फ्राय केलेली। चला तर मग एन्जॉय करूया पराठा हिरवी मिरची आणि ग्रीन चटणी सोबत। खूप टेस्टी लागतो हा पराठा। त्याच्यासोबत जी चटणी बनवली आहे मी ती पण खूप टेस्टी आहे, यम्मी आहे। ही चटणी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। पराठा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा। प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।